चला तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली 5:30 वाजल्यापासून. तर मेथी दाणे आणि जिऱ्याचं पाणी घेतलं. सगळ्यात आधी उठल्या उठल्या तर आंघोळ झाली होती आणि ते पाणी पिऊन लगेच लागले स्वयंपाकाला. स्वयंपाक केला आणि तोपर्यंत वाजले 7:30. तर लगेच गेले कामावर. घरी मी आज पोळ्या आणि वालाच्या शेंगाची भाजी बनवली होती. कामावर गेले तर कामावर बनवली पालक पनीर आणि 7 नाचणीच्या भाकरी. आणि दुसऱ्या कामावर गेले, भरलेली भेंडी बनवली मस्त मसालेदार आणि सुकी फ्लावरची भाजी बनवली. आणि शेंगदाणे भाजलेले पण नव्हते आज, शेंगदाणे भाजून दाण्याचा कूट करून सगळं करून केली आणि सुकी फ्लावरची भाजी बनवली. आणि ज्वारीच्या भाकरी तिथं कशा करावं लागतात कामावर, उकड घेऊन करावं लागतात. त्या मॅडमला उकड घेतलेल्याच आवडतात. तर अशा लाटून पोळीसारखी एकदम पातळ मऊ लुसलुशीत भाकर करावं लागते. तूप लावून ठेवायची. एकदम छान. पोळीत आणि भाकरीत काहीच फरक कळत नाही. अशा भाकरी फुललेल्या आवडतात त्यांना. आणि पोळ्या बनवल्या 5 आणि 2 भाकरी. आणि मस्त किचन वट्टा ते स्वच्छ करून मी गेले तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर बनवायची होती मला पावभाजी बनवली आणि मी आले घरी मी जेवण करत होते. घरी आल्या आल्या भूक लागली तर मी आधी जेवायला घेतलं. हे पण नाईटला गेले होते तर उठले काही नाही जेवायला. म्हणले मी जेवून झोपलोय. म्हणलं झोपा मग. आणि मी घेतलं वाढून. मस्त झाली होती वालाच्या शेंगाची भाजी. खूप दिवसातून केली होती. हिरव्या शेंगा एकदम कवळ्या लसलशीत दिसल्या घेऊन आले आणि मस्त छान झाली होती. जेवतच होते तोपर्यंत मॅडमचा कॉल आला आणि तुम्ही शाळेत येऊन जा 10-15 मिनटं. मला तर आधी टेन्शनच आलं कशाला बोलवलं म्हणून. पण हे म्हणले चल मग जाऊन येऊ. तर शाळेत काय झालं ते सांगते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.